हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि गुरुला आणलं होतं चेकअपसाठी. शाळेत बरं झालं होतं, शाळेत गेला आणि एकदम अजून डबल खोकला त्याचा उसळला, म्हणून आणावं लागलं. आणि आज आहे गौराई पूजन, म्हणजे आज महालक्ष्मी जेवण करतात. तर मी नेहमी माझ्या मैत्रिणीकडे असते, पिंकीकडे, पण यंदा नाही आहे तिच्या इथे, कारण तिच्या वडिलांची डेट झाली होती ना. असं म्हणतात बा, एक काय वर्ष श्राद्ध वगैरे झाल्याशिवाय करू येत नाही, असं मला माहीत नाही, पण नाही आहे तिच्या इथे, म्हणजे आता नाही आहे ह्या पिरियडला. मग आता माहीत नाही नवरात्रात वगैरे राहतील का. तर तर नाही तू आणशी नापत. तर आता काय, तर मग आता माझ्या मैत्रिणीकडे, म्हणजे माझी ऑफिसची जी मैत्रीण आहे, ऑफिसमध्ये होती माझ्यासोबत रीता, आता तिच्याकडे चाललो आहो. आणि आता इथून औषध घेतो आणि तिच्याकडे जातो. खूप वेळा ती बोलत असते, ये रश्मी, पण माझं जाणंच होत नाही कुठे जाऊ, कारण पिंकीकडे मी स्वयंपाकाला वगैरे असते दिवसभर, मग तिच्याच इथे जेवण करून मग जाते, तर जाणंच होत नाही. आता आजही 4-5 ठिकाणी बोलवलं आहे. आता बघू आता दर्शन होते की नाही, कारण हा सोबत राहते. डॉक्टर म्हणे याला जास्त फिरवू नका, कारण हे काय म्हणते त्याला, वातावरणामुळे. आता पाहू आता आज काय होणार. तर आता पहिले मी जाते माझ्या मैत्रिणीकडे. तुला नाही जाऊ. आई मम्मीच्या घरी आहे, गणपती आहे की कार्यक्रम चालू आहे. गुरु झेलू नाही बेटा असं ते. माझ्या ऑफिसची मैत्रीण आहे रीता, तिचं घर आहे, तिच्या घरच्या महालक्ष्मी आहेत ह्या. तर म्हटलं चला यंदा तिच्याकडे जायचं, कारण की नेहमी बोलवते, जाणं होत नाही. येलो साडीवाली आहे ना, ही माझी फ्रेंड आहे, आणि खूप छान वाटलं आम्हाला तिथे जाऊन. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहोत घरी. केस थोडे बिघडलेले आहे माझे. आता झालं थोडंसं फ्रेश झालो मी, कपडे चेंज केले. थोडं केस खराब झाले, पोटाकडे गुरुकडे डोक्यावर बसतं नाही, केस ओढत बसते. तर आता आम्ही जाणार आहोत जेवण करण्यासाठी महालक्ष्मीचं. आणि काय गुरु मस्त काय करत असतो बे तू? अरे हे गुण जास्त शहाणपणच करून राहिला गुरु. ते ह्या पहा, गुरु या करून त्रास देऊन राहिला. ह्या लय हुशार झालेला आहे, हा लय जास्त. तर तुम्हाला आता काय हा म्हणते मी बॉक्सिंग काय म्हणून राहिला तू? बॉक्सिंग करतं का बॉक्सिंग करतं? हा तर आता आम्ही जाणार आहोत किरणताईकडे. किरणताईचं तुम्ही सगळेजण मला असं वाटतं परिचित असणारच. तुम्ही सगळेजण ओळखतच ताईला, कारण की त्या रिॲलिटी शोचे एक विनर आहे, फिल्म ॲक्टर्स पण आहे त्या, आणि खूप मोठे कलाकार आहे. आणि कलाकारसोबत त्यांचं एक खूप सुंदर असं एक नेचरसुद्धा आहे. त्यांना म्हणून राहिलं तुला एका शब्दात ऐकू येते काय? हा झोडपत बस मी आता. ऐकू येऊन राहिलं का गुरु? केस कर लवकर, चल जुजू करायला जायचं आहे ना. हा काय राहू दे ना गुरु, मूर्खपणा कशाला करू राहिला? भिशूम नंतर कर. येते का मित्रांनो, इथं बसलो का नाही, आता इथं बसताना का नाही एकदम ढिल्या हातानं बसलो. ते हात आहे की इथं भीतीला लागला, भीतीचा कोणता मग हाताला लागला, लय भयानक पेन करून आलं. तर
आता आम्ही जाणार आहोत आणि तुम्हाला लवकरच तुम्हाला एक खूप चांगली आणि खूप मस्त अशी एक गुड न्यूज भेटणार आहे. ते पण तुम्हाला खूप लवकरात लवकर माहीत पडणार आहे आणि त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही एक ब्लॉग बनवणार आहोत खूप सुंदर. झालं का रश्मी? किती वेळ आहे अजून? वाजते का 11:30? नाही, रातचे 11:30 वाजते का म्हटलं? माणसाचं माहिती आहे का सगळ्यात चांगलं एक काम आहे. 2 कपडे घातले निघाला बस. बायाच्या मायाबी साडी घालू दे, केस करू दे, मेकअप छप्पर, काय म्हणजे त्रासून गेलेला मी ह्या गोष्टीने. तुम्हाला दाखव पहा ह्या बाईला साडी. आतापर्यंत काय केलं मी? आतापर्यंत तुम्हाला एक लवकरात लवकर गुड न्यूज भेटणार आहे. तर त्याचीच पूर्ण एक किती तास गेले आपले? त्याच्यामध्ये 3 तास गेले. 3-4 तास गेले. पाऊस पाण्याचं वातावरण बनलेलं आहे म्हणून म्हटलं मी लवकरात लवकर फटाफट गुरुचं हे घेऊन घ्या लागेल. लवकर प्लॅनिंग कर फटाफट. मी आता काही बाकी काही घालत नाही. अरे बापरे. चला किरण ताई, येतो आम्ही. थँक्यू फॉर कमिंग. बाय बाय. तुम्ही आमच्याकडे आले. नाही, तुम्ही बोलवलं. थांब कुठे आले ना तू? चालू आहे. अच्छा, ब्लॉग. चला आम्ही पण येतो आता. येस. अर्धवटच राहिला माझा ब्लॉग. सगळे तर चला किरण ताई, थँक्यू. आता भेटू आपण. खूप छान वाटलं रश्मी आणि सारंग आल्यामुळे. क्या कहते हैं, 4 चांद लग गए हमारे प्रोग्राम में. बहुत अच्छा लगा. एक साथ घेऊन जातात आणि आम्ही येऊन जातो. तशी काही भेट होत नाही, तसं कामच काम. चला आता भेटू मुंबईला. पक्का. मी जॉईन होते तुम्हाला. इकडे चला आता आम्ही चाललो ताई. धन्यवाद ताई आले आपल्याकडे आणि आमच्या प्रोग्रामला 4 चांद लगा. त्या जेवायला येणार होतं म्हणून पाऊस आला नाही. त्यांचं जेवण होतं. पण छान जेवण केलं. आपण जेवढं जेवायचं तेवढं फुल जेवलो. काही मस्त प्रसाद भेटला आपल्याला. शांततेने या व्यवस्थित. नक्की. छान वाटलं तू आलीस. मला नाही येणार होते भेटलं. जेवण जरी नसतं झालं पण दर्शन केलं. आता अजून 2 ठिकाणी जातात. अजून 2 ठिकाणी विजिट करणार. अरे बापरे, हे काय चंदनचं झाड. आणि त्याच्यात हा काय हेलिकॉप्टर. पुष्पा टाईप. हे चंदन हे काय. नंतर यांच्या मित्राकडे आलो आणि तिथे बघा एक पुष्पाचा सेटअप लावला होता. चंदनच्या ट्रक आणि पुष्पा स्टाईलमध्ये गणपती होता यांच्या इथे. आणि लाईन गेली होती खूप वेळपासून. तर मग अंधारातच शूट केलं. आणि आज अजून 2-3 जणांच्या घरी जायचं होतं. ऋषिकेश सरांच्या घरी जायचं, कुंजल सरांच्या घरी जायचं होतं. पण पाऊसही चालू होता आणि त्याच्यामुळे मग आम्ही काही गेलोच नाही. तर मग 2-3 घरी गेलो. एक सकाळी माझ्या मैत्रिणीकडे, मग जेवायला किरणताईकडे आणि यांच्या इथे हे घराजवळ घर आहे म्हणून गेलो. नाही तर मग इथेही नसतं येणं झालं. तर असा होता आजचा व्लॉग. आणि गुड न्यूज तर तुम्हाला लवकर भेटणार आहे आणि खूप छान राहणार आहे. मी तर हॅप्पी होणार आहे, पण तुम्ही पण हॅप्पी होणार आहे कारण तुम्ही माझे हितचिंतक आहात. तर असा होता आजचा एक छोटासा व्लॉग. कसा वाटला मला, कसा नाही नक्की सांगा. आणि माझे व्लॉग आवडतात की नाही हे पण नक्की सांगा. चला तोपर्यंत बाय बाय.